जयंती, या जगन्नाथने माझं सत्य जगासमोर आणून खूप मोठी चूक केली आहे. खूप माज होता ना त्याला. आता बघ त्याचा माज कसा उतरवते मी. आता त्याला त्याची लायकी कळेल. या भैरवी वजेच्या वाटेत आडवं येणाऱ्यांना आडवं केल्याशिवाय राहत नाही. मी नंतर बोलते तुझ्याशी. हा, नमस्कार जगन्नाथजी, कसे आहात? या 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 या, तुमचं या भैरवी वजेंच्या गरीब खाण्यात स्वागत आहे. या बसा ना. काय घेणार? चहा, कॉफी, थंड आणू? ही सगळी नाटकं बंद करा. मी तुला चांगलं ओळखतो. उगाच माझ्या समोर सासूतपणाचा आव्हान नको. तू काय करतेस ना हे मला उत्तम माहिती आहे. काय केलं मी आता? हा, काय केलं? अहो, मी तुमची एवढी अदबीने विचारपूस करते, तुमचं स्वागत करते, तुम्ही मलाच बोलताय? तुला काय वाटलं भैरवी? तू माझ्यावर वरून कितीही प्रेशर आणलंस ना तरी मी झुकणार नाही. तू ओळखलं नाहीस या जगन्नाथला. काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये जगन्नाथजी. जरा स्पष्ट बोला ना, असं कोड्यात बोलू नका. स्पष्ट बोलू? काही कळत नाहीये. बरं बोलतो. हा डाव खेळून तुला काय वाटतंय? तू माझ्या घरावर बुलडोजर चालवशील, मला रस्त्यावर आणशील. ओ अच्छा, त्याबद्दल बोलताय का तुम्ही? म्हणजे तुम्हाला कळलं का की हे सगळं मीच केलंय? खूप मोठी चूक करतेस तू आणि तुला हे भोगावं लागणार. ए, तुझ्या या असल्या पोकळ धमक्यांना ना घाबरत नाही मी, कळलं ना? काय प्रयत्न केलास तू की माझं नाव, प्रतिष्ठा सगळी धुळीत मिसळून जावी, हो ना? काही झालं नाही. पण तसं आजही या भैरवी वजेच्या शब्दाला तितकाच मान आहे. अजूनही लोक ऐकतात माझं. मी काही काम सांगितलं तर कुणी नाही म्हणत नाही मला. माझी ओळख खूप वरपर्यंत आहे जगन्नाथ. त्यामुळे तू कितीही प्लॅन केलेस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस. तुझी प्रतिष्ठा तू स्वतःच्या कर्मानं धुळीत घातलीस. त्याच्या चुका दुसऱ्यांवर लादून त्यातनं तुझी सुटका होणार नाही, लक्षात ठेव. हो, मी माझी प्रतिष्ठा माझ्या कर्मानं धुळीत मिसळलीये. चुकीच्या व्यक्तीशी वैर घेतलंस. आता तुला कळेल की प्रतिष्ठा मातीत मिसळणं म्हणजे काय असतं. तुझ्या प्रतिष्ठेच्या ना अशा चिंध्या चिंध्या करून मी वेशीवर टांगेन, कळलं ना?